राम राम मंडळी. तर मावशीच्या मुलीची वास्तू शांती होती, तर मी तर नाही जाऊ शकले, पण अहो गेले होते तर त्यांच्या बरोबर डब्बा वगैरे पाठवला होता. तर मी आज खूप जास्त खुश होते, कारण की स्वयंपाक वगैरे बनवायचा नव्हता आणि मलाही जायची खूप इच्छा होती. पण कसं आता पावसाळा उन्हाळा सारखं असं वातावरण चेंज होत राहतंय, त्याच्यामुळं मग मी नाही जाऊ शकले. आणि कसं आता व्हायरल इन्फेक्शन चालू आहे, बाळांना सर्दी खोकला ताप वगैरे, त्याच्यामुळं मी नव्हते गेले. तर कसं आता श्रावण महिना वगैरे चालू आहे, तर मग मावशी ते नेहमी बालाजीला वगैरे जातात. मग मावशी काय नेहमी काही ना काही घेऊन येते. तर माझ्यासाठी मस्तपैकी बांगड्या वगैरे आणले होते, प्रसाद वगैरे पाठवला होता आणि बेबीसाठी मस्त खेळणी वगैरे आणली होती. तर मी तुमच्याबरोबर दाखवली नाही, पण मस्तपैकी आणली होती. तर भांडे खूप पडले होते सकाळचे आणि मग कबीरलाही डब्बा वगैरे बनवून द्यायचा असतं. तर मग खूप जास्त धावपळ वगैरे होऊन जाते. मग मी नंतरच सगळं आवरते. मग बाळ झोपलं होतं, तर चला म्हणलं तोपर्यंत भांडे वगैरे घास. सगळ्यात मोठं काम आहे भांडे वगैरे घासणं. मग भांडे वगैरे घासायला घेतले. तर हे असं तुमचं पण होतं का बरं ताई? सगळे भांडे वगैरे घासले आणि एखादं वस्तू राहतेच घासायचं तसं. माझंही नेहमी असंच असतं, सगळे घासायला घेते आणि काही ना काही राहूनच जातं. आणि ही तेलाची कॅटली ना इतकी जास्त खराब झाली ना, आता खूप व्हिडिओमध्ये ते हे प्रोडक्ट दाखवायले, त्याचं नाव आता मला लक्षात नाही येते. पण ते पण मला असं वाटायलं की मागून घ्यायला पाहिजे, कारण की खूप जास्त मग किचनमध्ये घाण वगैरे होती, तर मग त्याच्याने लगेच 5 मिनिटात निघून वगैरे जातात असं सांगायलेत. त्याच्यामुळे मग मला या वाटायला तर नक्कीच. तर Mishoवर स्वस्त भेटतात, तर Mishoवरूनच मागवणार आहे. तर कसा व्हिडिओ वाटला कमेंट करून सांगा. तर इथं स्किप करते. बाय.